उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांचं वीज बिल शून्य होणार आहे अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे। तुम्ही महायुतीचं सरकार आणल्यास पुढील 5 वर्ष वीज बिल द्यावं लागणार नाही, हा दादाचा वादा आहे असं अजित पवार म्हणाले। पक्षातील माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या वादामुळे उमेश पाटील यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलं आणि मोहोळ बंदची हाक दिली। यावरून अजित पवारांनी उमेश पाटलांना चांगलंच झापलंय। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे असं म्हणत त्यांनी चांगलाच समाचार घेतला। अजित पवारांचा दौरा रद्द करण्याइतका मी मोठा नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटलांनी दिली। पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आमदार यशवंत मानेंवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील झालेलो असलो तरी आम्ही सेक्युलर असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं। सोलापुरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये असतानाही आम्ही विचारधारा सोडली नाही असं ते म्हणाले। चौथ्यांदा भाजपचं सरकार येण्याची आम्हाला गॅरंटी नाही, पण रामदास आठवलेंना आहे। सरकार कुणाचंही आलं तरी रामदास आठवलेंचं राज्यमंत्रीपद पक्क असतं असं मिश्किल वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं। गेल्या विधानसभेत गुलाबी गँगच्या केवळ 10 ते 11 जागा निवडून येतील असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लगावला। सासवडमधील युवक मेळाव्यात ते बोलत होते। कर्जत जामखेडमधून इच्छुक असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं। लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं, सगळ्यांना आनंदी ठेवणं हे आपलं व्हिजन आहे आणि या व्हिजनमध्ये वरळी देखील आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विरोधात मला रिंगणात उतरवू नका अशी प्रतिक्रिया मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली। रवींद्र वायकर खासदार झाल्यावर जोगेश्वरी विधानसभेची जागा रिक्त आहे, त्यामुळेच भाजपनं आता या जागेवर दावा केलाय। वायकरांच्या जुन्या विरोधक माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक ही जागा लढवण्यास इच्छुक आहेत। इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू आहे। जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवू असं शरद पवार म्हणाले। 10 दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। मवियात जागा वाटपाची चर्चा सुरू असून 9 ते 10 दिवसात चित्र स्पष्ट होईल। जनतेला पुढील 8 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। तसंच मुख्यमंत्री कोण हे मायबाप जनता ठरवत असते असंही त्या म्हणाल्या। बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागलेत। बारामतीतील गुणवडी या चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत। ईद ए मिलादुन्नबी निमित्त बारामती शहरात मुस्लिम बांधवांकडून मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीत युगेंद्र पवार यांनी सहभाग घेतला। चोपडा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत संविधान आर्मी संघटनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। माजी आमदार संतोष चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। भुसावळ विधानसभेच्या जागेची यावेळी मागणी करण्यात आली। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली। दादांच्या चिपळूण दौऱ्यात ही भेट झाल्याने गुहागर विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू झाल्या। ही भेट कौटुंबिक असून राजकीय हेतू नाही अशी प्रतिक्रिया विक्रांत जाधवांनी दिली। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघावर शिवसेनेनं लक्ष केंद्रित केलेलं आहे। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या वरळीत बैठका सुरू आहेत। या बैठकीत ते आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत।
शरद पवारांची उद्या शिवस्वराज्य यात्रा नाशिकमध्ये दाखल होणार आहे। त्यानिमित्त स्वाभिमानी मनगटाचा एकच घाव संपूया गद्दारीचा लपंडाव अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली। बीडच्या आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। यावेळी खासदार बजरंग सोनवणेंसह पदाधिकारी उपस्थित होते। धुळ्यातील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान भाषण सुरू झाल्यानंतर अजान सुरू झाली। खासदार अमोल कोल्हे आपलं भाषण थांबवताना दिसले। अजान संपली, मग त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं। त्यांच्या या कृतीतून हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं। श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी पुढचा आमदार ठाकरे गटाचाच राहील असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर उमेदवाराची अशी घोषणा करणं चुकीचं आहे असं पवार म्हणाले। पवारांकडे श्रीगोंद्याबाबत माहिती नाही, चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्याकरता संदेश देतो असं राऊत म्हणाले। शरद पवारांवर टीका करू नका, कारण आपली तेवढी लायकी नाही, आपली लायकी संजय राऊत व अपना माल है असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवरही मग कधी टीका करत नाही, कारण टीका करण्याएवढी आपली तेवढी लायकी नाही असंही ते म्हणाले। विधानसभेत सर्वपक्षीय माजी नगरसेवक पाठिंबा देतील असं विधान कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलं। त्यामुळे लोकसभेतील मिरज पॅटर्न विधानसभेतही भाजपच्या पाठीशी असेल असं दिसतंय। माझ्या 3 पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही असं वक्तव्य मंत्री प्रतापराव जाधवांनी केलं। मलकापूरमधील सत्कार समारंभात प्रतापराव जाधव बोलत होते। धाराशिवमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर रंगलंय। प्रभावी एकच आमदार कैलास पाटील या ठाकरे गटाच्या बॅनरला सांगतोयस काय आमदार केलंय या वाघानं या मजकुरातून शिवसेनेनं उत्तर दिलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत। ते मराठवाड्यातील 46 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। मराठवाड्यावर विशेष लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे। तिसऱ्या आघाडीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरात पार पडतोय। 26 सप्टेंबरला हा मेळावा आहे। मेळाव्याच्या जागेची संभाजीराजे बच्चू कडूंनी पाहणी केली। राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। शिल्पकार जयदीप आपटेला महाराजांचा पुतळा बनवण्याकरता आतापर्यंत 26 लाख देण्यात आले, त्यामुळे कामात मोठा भ्रष्टाचार झाला असं वैभव नाईक म्हणतायत। नागपूर ग्रामीणमधील आरटीओ परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांची 2 महिन्यांच्या आत कोल्हापूरवरून परत नागपुरात बदली करण्यात आली आहे। एसआयटीनं विजय चव्हाण यांच्याबाबत नकारात्मक अहवाल देत विजय चव्हाण यांची विभागाबाहेर बदली करण्याची शिफारस केली होती। वाशिमच्या रिसोड बाजार समितीचे सभापती संजय शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। शिंदे यांना 1.25 वर्षातच आपलं पद सोडावं लागलं। सदस्य संचालकांमध्ये रोष वाढल्यानं अविश्वास प्रस्ताव येण्याआधी शिंदेंनी राजीनामा दिला। जालन्याच्या वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पुन्हा राडा झाला। हाके समर्थक आणि जरांगे समर्थक पुन्हा एकदा आमने-सामने आले। भर पावसात ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको केला। जरांगे समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याबाबत वर्षावर बैठक पार पडली। बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला। जरांगेंना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं। आजच्या बैठकीत मराठ्यांवरील गुन्हे मागे घेणे, सगळे सोयरे ड्राफ्ट यावर चर्चा झाली। देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी आहे, नंतर बोलता येणार नाही असं जरांगे म्हणाले। मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास फडणवीस दोषी असं जरांगे म्हणतायत। सरकारकडून मराठ्यांवर ठरवून प्रचंड अन्याय केला जातोय। हाके ओबीसींसाठी नाही तर राजकारणासाठी मैदानात उतरलेत असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी केला। तुम्ही सुरुवात केली, मराठे शेवट करतील असा इशारा जरांगेंनी दिला। आमचे रस्ते बंद केले, मात्र हेच आम्ही केलं असतं तर भुजबळांनी थेट केलं असतं अशी टीका जरांगेंनी केली। सरकारला ही शेवटची संधी आहे, जरांगे म्हणाले। कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे, मात्र विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा समाजाकरता ओबीसींमध्ये स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्याची मागणी केली आहे। मनोज जरांगेंनी केलेली मागणी रास्त आहे असं ते म्हणाले।
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मोहोळच्या चंद्रमौळी चौकामध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांचा ताफा मोहोळमधून अहमदनगरकडे जात होता। मराठा बांधवांनी सोलापूर पुणे महामार्गावर जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान पोलिसांनी या मराठा बांधवांना थांबवलं। मराठा ओबीसी वादावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली। तणाव वाढवण्याचं कारण नाही, वातावरण चांगलं कसं राहील याची सरकारनं खबरदारी घ्यावी असं पवार म्हणाले। लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं सोमवारी लातूर बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीकरता लातूर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता इंदापुरात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला। नांदगावात सकल मराठा समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आंदोलकांनी अर्धनग्न होत स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेत आत्मक्लेश आंदोलन केलं। हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात 5 जणांनी आमरण उपोषण सुरू केलंय। जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ही साखळी उपोषण करण्यात आलं। आरक्षणाच्या मागणीकरता धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक झाला। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाजप आमदार राणा पाटील यांच्या घरावर आंदोलकांनी मोर्चा काढला। दोन्ही नेते घरी नसल्यानं धनगर बांधवांनी संताप नोंदवला। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग आंदोलन केलं गेलं। जरांगेंना पाठिंबा देण्याकरता मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यात मराठा समाज आक्रमक झाला। जालन्यातील रस्त्यावर टायर जाळून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली, सरकारचा निषेध केला। रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना एनडीएत या मंत्रिपद मिळेल अशी ऑफर दिली आहे। यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। चळवळीशी प्रतारणा करून मिळवलेलं मंत्रिपद तुम्हालाच लखलाभ असा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या। धाराशिवमधील कळंब शहरामध्ये ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ झाला। डीजे लावण्यावरून पोलीस प्रशासन आणि मिरवणूक काढणाऱ्यांमध्ये वाद झाला। वादावर परिसरात गोंधळ उडाला। बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ 72 समाज एकत्र आले। गोंदियात एकत्र येत हजारो संख्येनं महिलांसह पुरुषांनी जनआक्रोश रॅली काढली। जळगाव जामोद शेगावच्या गणपती विसर्जनादरम्यान घडलेल्या दंगली सुनियोजित कटकारस्थानाचा भाग होता। समाजकंटकांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे। बांगलादेश बरोबरचे सगळे क्रिकेट सामने रद्द करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली। बांगलादेशात अजूनही हिंदूंवर अत्याचार होतोय, त्याच्याच निषेधार्थ ही मागणी करण्यात आली। सलग 3ऱ्या दिवशी मनमाड शहरात पावसाच्या सरी बरसल्या। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। गोंदिया जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी बरसल्या। पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। कापणीला आलेलं धान पिकाला मात्र धोका निर्माण झाला। गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं बीडमध्ये जोरदार हजेरी लावली। माजलगाव, वडवणी, धारूर या ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाला। अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला। दरम्यान 27 सप्टेंबरपर्यंत पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहील, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची चिन्ह आहेत। पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। कासा, डहाणू, झाई, बोर्डी या परिसरात पाऊस पडला। भात उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसू शकतो। वाशिम जिल्ह्यातील पांगरी, नवघरे परिसरात मुसळधार पाऊस झाला। या पावसात शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचं पीक भिजलं। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतोय। वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसानं हजेरी लावली। ग्रामीण भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला। दीर्घखंडानंतर पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा दिला। वाशिममध्ये सोनखास परिसरात विजांचा कडकडाट झाला। वादळी वारा वाहू लागला। जोरदार पाऊस झाला। यावेळी इथल्या हनुमान मंदिरावर वीज कोसळली। मंदिराचं नुकसान झालं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथून आतापर्यंत 75 लाखांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले। दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांमध्ये पडणारी भर यामुळे आपल्या दवाखान्याला मिळतोय चांगला प्रतिसाद। कोल्हापूर इथं शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत राडा झाला। लाभांश वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक भिडले। डोंबिवलीतील एका फळ विक्रेत्याचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात हा विक्रेता एका पिशवीत लघुशंका करतोय। तीच पिशवी फळांच्या हातगाडीवर ठेवतोय। या व्हिडिओनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदी करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। अकोला जिल्ह्याकरता वाढीव खरेदीचं उद्दिष्ट 15,000 क्विंटलचं आहे।
गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। 21 सप्टेंबरला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे। मीरा भाईंदरमधील काशीमीरा परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। दरम्यान यात नागरिकांनी गाड्या धुवून घेतल्या।